एक आमचे सर होते. हं. आणि नंतर ते म्हटले, की मला आता नोकरीत हे करायची आहे, व्यवसायातच जायचंय. पण म्हणे माझा मुलगा असा आर्मीमध्ये नाहीतर पोलिसात जावा, असं मला वाटतंय. त्यांनी 5-10 वर्ष सर्व्हिस केली आणि लवकर ते व्यवसायामध्ये गेले. हां. जरबेरा जातीच्या फुलांचं प्लांटेशन त्यांनी नंतर ओके. सुरू केलं. त्यांना मी ह्या ज्या स्टोऱ्या आहेत, म्हणजे आपले जनरल अरुण कुमार वैद्य, हां. त्यांचा फोटो, कारण ते आपले महाराष्ट्रातले करेक्ट. आणि पुण्यातलेच. तर त्यांचा फोटो तुम्ही किंवा आर्मीतले जे काही मोठे-मोठे ऑफिसर राहून गेले, हं, तर त्यांचे फोटो तुम्ही मिळवा म्हटलं ते. हं, त्यानंतर पोलिसातले पण तुम्हाला काही मोठे अधिकारी किंवा असे जे तुम्हाला चांगले वाटतात, हं, तर त्यांचे फोटो, जी माणसं समाजाभिमुख झालेली असतात, हं. लोकप्रिय झालेली असतात, असे मी त्यांना हे करायला लावले. आता आर्मी आणि पोलीस जर म्हटलं, डार्क ब्राउन रंग, हां. रेड कलर, त्याच्यातला क्रिम्झन रेड हं, आणि स्कारलेट रेड, हं. हे जे 2 रंग आहेत, हे रंगांचा प्रभाव मला त्यांच्यावर जास्त द्यायचा होता. ओके. त्याच्यासाठी मी त्यांना, त्यांच्या मिसेसना मी त्याच रंगाचे टॉप वापरायला लावलेले होते. ओह! लाल रंगाचं फळ म्हणजे सफरचंद मी त्यांना खायला सांगितलं. बीट हां. माव कलरचं आहे. करेक्ट. पण जे लाल लाल रंगाच्या फॅमिलीमधले हां. जे रंग आहेत, हे सगळे मी त्यांना फळभाज्या, फुलं, पालेभाज्या आणि फ्रुट्स म्हणजे हं. फळं, हे त्यांना मी खायला हे केले. आणि त्यानंतर मी त्यांना बजरंग बाण मी त्यांना वाचायला दिला. ओके. आता अपत्यच त्यांना असं हां. पाहिजे म्हटल्यानंतर, पण मी त्यांना एक थोडासा चिमटा पण काढला होता, की म्हटलं आणि मुलगी झाली तर? तर त्याच्यावर ते म्हणले, "मुलगी झाली तरी पण म्हणे आम्हाला तसंच पाहिजे." ओह! म्हणजे ती पण आर्मीतच जायला पाहिजे हं, किंवा पोलिसात जायला पाहिजे. सिम्प्टमच मुलाचे दिसत होते सगळे. हं, कारण त्यांना जे काही वागणं, बोलणं किंवा त्यांचं जे काही बसणं हां. गर्भावस्थेत सुद्धा जे बसणं होतं ते त्यांचं असं काळजी घेणाऱ्या महिलेसारखं दिसतच नव्हतं. ओके. तर लक्षात येत होतं, की यांना मुलगा होणार आहे म्हणून. आज तो मुलगा तो आर्मीमध्ये आहे ओह! आणि खूप चांगल्या पोझिशनला आहे. भविष्यामध्ये तो सुद्धा आता काल परवा जसे पुरस्कार आणि हे हं, जाहीर झाले, हं. असं त्याला सुद्धा एका 26 जानेवारीला चांगला पुरस्कार जाहीर होईल. इतक्या ओह! चांगल्या पोझिशनला तो आर्मीमध्ये. क्या बात!